द पॉवर ऑफ नाव, चॅप्टर 7, अध्याय 7. पोर्टल्स इनटू द अनमॅनिफेस्टेड, अव्यक्तात जाण्याचे द्वार. अध्याय 7 मध्ये एकाटोले आपल्याला जीवनातील एका अत्यंत गहन अनुभवाकडे घेऊन जातात. अव्यक्त म्हणजे जे आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण जे नेहमी आपल्या अस्तित्वात आहे. या अव्यक्त जागेत शाश्वत शांतता, अमर आनंद आणि आत्मशक्ती आहे. लेखक सांगतात की प्रत्येक माणूस हा अव्यक्त जागेत प्रवेश करू शकतो, पण त्यासाठी काही द्वार किंवा मार्ग आहेत, ज्याद्वारे आपण मनाच्या सतत गोंधळापासून वर उठतो आणि आपल्या खऱ्या अस्तित्वाशी जोडले जातो. पहिले द्वार उपस्थिती, प्रेझेन्स. जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमान क्षणात उपस्थित राहतो, तेव्हा मनाच्या सततच्या विचारांपासून मुक्त होतो. उपस्थितीमुळे आपल्याला जाणवतं की हे विचार खरे नाहीत, ते फक्त मनाचे खेळ आहेत. जेव्हा तुम्ही आत्ता स्वीकारता, तेव्हा तुम्ही एका शांत, स्थिर जागेत प्रवेश करता. हीच अव्यक्ताची पहिली झलक आहे. उपस्थितीमुळे जुनी पीडा विरघळते आणि मन शांत होते. दुसरे द्वार अंतर्गत शरीराची जाणीव, इनर बॉडी अवेअरनेस. पूर्वीच्या अध्यायात आपण शिकलो की शरीरातील ऊर्जा जाणवणे म्हणजे मनाच्या गोंधळातून मुक्त करणे. एकाटोले सांगतात की शरीरातील हा सूक्ष्म प्रवाह अव्यक्ताशी जोडणारा एक द्वार आहे. जेव्हा आपण आपल्या अंतर्गत ऊर्जेचा अनुभव घेतो, तेव्हा सततच्या विचारांच्या वादळातून वर उभे राहतो. शरीरातील प्रत्येक स्पंदन तुम्हाला अस्तित्वाचा अनुभव देते आणि तुमची चेतना खोल शांततेत प्रवेश करते. तिसरे द्वार श्वासाची जाणीव, अवेअरनेस ऑफ ब्रेथ. श्वास हा एक अत्यंत साधा पण प्रभावी मार्ग आहे. श्वासाची जाणवणारी प्रक्रिया आपल्याला वर्तमान क्षणात नेते. श्वास आत जातो आणि बाहेर येतो आणि तुम्ही प्रत्येक हालचालीची जाणीव करता. ही जाणीव अव्यक्त जागेत जाण्याचे आणखीन एक द्वार आहे. श्वासावर लक्ष ठेवताना तुम्ही मनाच्या विचारांपासून स्वतंत्र राहता आणि शुद्ध ऊर्जा अनुभवता. चौथे द्वार निसर्गाशी एकरूपता, वननेस विथ नेचर. जेव्हा तुम्ही झाड, पाऊस, आकाश किंवा समुद्र पाहून स्थिर होता, तेव्हा तुम्ही त्या क्षणातील शुद्ध ऊर्जेशी जोडले जाता. निसर्गाची शांतता आणि सौंदर्य तुमच्या आतल्या अव्यक्ताशी गाठ घालून देतात. तुम्ही त्या क्षणात फक्त निरीक्षक नसता, तर तुम्ही त्या क्षणाचा भाग बनता, जिथे काल, काळ, भूतकाळ आणि भविष्याचे बंधन नाही. एकाटोले स्पष्ट करतात की ती अव्यक्त जागा म्हणजे रिकामटेकडे जाणे नाही, तर ती शुद्ध, अजरामर आणि शाश्वत ऊर्जा आहे. ही जागा केवळ ध्यानाने किंवा साधनेनेच नाही, तर दैनंदिन जीवनातही ही शांती अनुभवता येते. जेव्हा आपण अव्यक्ताशी जोडले जातो, तेव्हा आपले दुःख नाहीसे होते, मन शांत होते आणि जीवन अधिक हलके, मुक्त आणि आनंददायी बनते. ह्या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की जीवनाचा खरा अनुभव म्हणजे अव्यक्ताशी संपर्क साधणे होय. हे संपर्क तुम्ही वर्तमान क्षणात उपस्थित राहून, अंतर्गत शरीर आणि श्वासाची जाणीव करून, तसेच निसर्गाशी एकरूप होऊन साधू शकता. अव्यक्ताचे दार उघडल्यावर तुम्ही अनुभवता की जीवनाच्या प्रत्येक क्षणात एक शाश्वत शांतता, आनंद आणि मुक्ती आहे, आणि हीच खरी आध्यात्मिक उन्नती होय. धन्यवाद.